आता वातावरणातील बदलामुळे बऱ्याच जणांना सर्दी खोकला होतो आणि मग आपल्याकडे जर पाहिलं तर बरेच जण नाक आतमध्ये वरती ओढतात. ते फार हानिकारक आहे. एकतर तो जो म्युकसवर जो आतमध्ये जातो, परत सायनसेसपासून डोळ्यांच्या प्रॉब्लेम्सपासून घशामध्ये खवखवणे किंवा आंबट द्रव आल्यासारखं वाटणे. तर कधीही नाकाला बाहेर हे करणं फार आवश्यक आहे. आणि पुण्यामध्ये जे पोल्युशन बघितलं आणि पावसाळ्यामध्ये जे बऱ्याच ठिकाणी बुरशी येते कोंदट, तर त्याचे स्पोर्ससुद्धा असतात. प्लस धुळीतले किटाणू म्हणून वाढतात ह्युमिडिटीमुळे आणि ऊन नसल्यामुळे. या गोष्टीमुळे ते परत आतमध्ये जातात. त्यामुळे कधीही नाकाला जे आहे ते सिम्पल बाहेर शिंकरणे, तसंच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने नेझल वॉश असतो, तो जर प्रॉपर पद्धतीने केला तर बराच फायदा होत असतो. आणि त्यासोबतच हे धुळीतले किटाणू असतील, हे फंगस असतात. आता बऱ्याच ठिकाणी गवत येतं, ते गवतातली परागकण असतात. तर यांच्या अचूक पद्धतीच्या टेस्ट करून त्याच्या मुळाशी जाऊन त्याच्याविरुद्ध जर अँटीबॉडीज तयार केल्या, त्याला ॲलर्जी वॅक्सिन्स किंवा डिसेन्सिटायझेशन टॉलरन्स डेव्हलपमेंट म्हणतात, तर बराच फायदा होऊ शकतो.